फेब्रुवारीचा हप्ता आता बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बटन दाबलं आणि मेसेज दाखवला. लाडक्या बहिणी प्रचंड खुश झाल्या. आज 3 मेसेज येणार. ₹1500 जमा होण्याचा मेसेज, ₹850 जमा होण्याचा मेसेज आणि लगेच ₹2000 जमा झाल्याचा मेसेज. देवेंद्र फडणवीसने बटन दाबले आणि लाडक्या बहिणींना पैसे लगेच सुरू झाले. आज 10 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात येणार आहे. उर्वरित महिलांना 3 ते 4 दिवसात हे पैसे मिळून जातील. त्यामुळे संयम ठेवा आणि बँकेच्या मेसेजचा वाट पहा. 4 ते 5 दिवसात तुम्हाला टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा होऊन जातील. आणि याची पद्धत अशी होणार आहे की 4 दिवस दररोज 6 जिल्हे घेण्यात येणार आहे. आणि पाहायला गेलं तर काल एक धक्कादायक बातमी घडली की 16 लाख महिलांना ठिकाणी अपात्र करण्यात आलं. आणि पाहायला गेलं तर त्या नियमात बसत होत्या, पण तरीही त्यांना अपात्र केलं. एका छोट्याशा चुकीमुळे तुमचा हप्ता बंद पडू शकतो. त्यांनी नेमकी काय चूक केली, ही चूक तुम्ही करायची नाही. नेमकं त्यांनी काय चूक केली हे आपण आता पाहणार आहोत. आणि पाहायला गेलं तर सर्व नियम काटेकोरपणे पाळले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला बी सबस्क्राईब करा. ज्या बहिणी हा व्हिडिओ पाहून नियम पाळतील त्याच बहिणीला पैसे मिळणार. म्हणजेच हा फेब्रुवारीचा हप्ता बी त्यांना मिळून जाईल. फक्त तुम्हाला थोडेसे नियम पाळावे लागतील. खरं सांगायचं झालं तर दररोज लाडक्या बहिणींची यादीमध्ये कमतरता होत आहे. त्यांना अपात्र करण्यात येत आहे. ते थोडे थोडे कमी होत चाललेले आहे. परवा पाहायला गेलं तर 5.5 महिला अपात्र होत्या. नंतर संख्या वाढून काल 9 लाख झाली आणि संध्याकाळपर्यंत ती 16 लाख पर्यंत आहे. ही संख्या वाढत जाऊन उद्या परवापर्यंत कदाचित 40 लाख पर्यंत ती जाऊ शकते. त्यामुळे काटेकोरपणे तुम्ही हा नियम पाळा. आता तुम्हाला पात्र महिलांच्या यादीत येण्यासाठी हे नियम पाळावेच लागतील. ज्या महिला नियम पाळणार नाही, म्हणजेच या नियमावर अवलंबून होणार नाही, त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही. एक चूक तुमचा हप्ता बंद करू शकते. आणि ती कोणती चूक आहे ही मी तुम्हाला सांगणार आहे. लाडक्या बहिणींसाठी ब्रेकिंग न्यूज आहे. 6 जिल्ह्यात हप्ता सुरू झालेला आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी बटन दाबलेलं आहे. मेसेज पण येत आहेत आणि त्यांची यादी पण जाहीर झालेली आहे. पाहायला गेलं तर फक्त 12 बँकेतच या योजनेचे पैसे येणार. व्हिडिओ अजिबात बंद करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कोणती ती चूक आहे ती तुम्ही जाणूनच घ्यायला पाहिजे. नाहीतर तुमचा फेब्रुवारीचा हप्ता काय तर कोणताच हप्ता तुम्हाला इथून पुढे भेटणार नाही. लाडक्या बहिणीचा पहिला टप्पा आजपासून सुरू झालेला आहे. नेमकी कोणत्या जिल्ह्यांची निवड झालेली आहे? 6 प्रत्यक्ष विभागातून कोणते जिल्हे आहेत? तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत येतंय काय हे लगेच पाहून घ्या. जिल्ह्याचं नाव आलंय पण तुमचा हप्ता आणखीन आला नाही. कदाचित तुमच्याकडून काहीतरी चूक झालेली असेल. तुम्हाला तर माहीतच आहे की 6 प्रशासकीय विभाग आहेत. अमरावती विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, नागपूर विभाग आणि कोकण विभाग. आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग. या 6 विभागामधून एक जिल्हा प्रशासकांनी निवडलेला आहे. पाहायला गेलं तर पहिला विभाग जो आहे तो आहे पुणे. या विभागापासून सुरुवात झालेली आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात पैशाचं वाटप सुरू होण्यात आलं आहे. पुढचा जो विभाग आहे नागपूर विभाग. या विभागामध्ये 6 जिल्हे येतात. त्यामध्ये नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली. तर यामध्ये गडचिरोलीचा समावेश पहिल्याच दिवसात केलेला आहे. सर्वप्रथम गडचिरोली जिल्ह्यामध्ये पैसे जमा होतील. उर्वरित जे 5 जिल्हे आहेत त्यामध्ये थोडासा वेळ लागू शकतो. त्यानंतर कोकण विभागामध्ये जर आपण बघितलं तर 7 जिल्हे येतात. त्यामध्ये पाहायला गेलं तर मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, पालघर, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्हा. यामध्ये उत्तर भारताच्या दृष्टीने पाहायला गेलं तर सगळ्यात छोटा जिल्हा आहे सिंधुदुर्ग. यामध्ये पैशाचं वाटप सुरू झालेलं आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय ती खाली कमेंटमध्ये सांगा. आता आपण पाहू छत्रपती संभाजीनगर. यामध्ये 8 जिल्हे येतात. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, जालना आणि धाराशिव. यामध्ये परभणीपासून सुरुवात होणार आहे आणि परभणी जिल्ह्यात स्टार्टिंगला पैसे वाटप सुरू करण्यात येणार आहे. ₹1500 लाडक्या बहिणींना मिळणारच आहे. पण त्यासोबत ₹2000 कसे मिळतील? तर ₹2000 तुम्हाला PM किसान योजनेचे मिळतील. ज्या माता भगिनींच्या नावावर जमीन आहे त्यांना ₹2000 मिळून जातील. म्हणजे ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना ₹2000 मिळणार आहे. आणि त्या पाठोपाठ तुम्हाला साडी बी मिळणार आहे. माता भगिनींना साडी पण मिळणार आहे.
तर साडी कोणाला मिळणार आहे? ज्यांना एक राशन कार्ड, त्यांना एक साडी. ज्या माता भगिनीकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे त्यांनाच ही साडी मिळणार आहे. आणि तुमची जी ई-के-वाय-सी आहे, जी रेशन कार्डची ई-के-वाय-सी असते, ती जर झालेली असेल तरच तुम्हाला साडी मिळणार आहे. आणि ही साडी तुम्हाला रेशन धान्य दुकानातून भेटणार आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चौकशी करू शकता. आता त्यानंतर मेन मुद्दा आहे, कोणती ती चूक आहे ज्यामुळे तुमचा हप्ता बी बंद पडू शकतो. ती चूक म्हणजे सर्वात मोठं, की आधार तुमचं लिंक असलं पाहिजे. आधार लिंकचा प्रॉब्लेम सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. 16 लाख बहिणी अशा सापडलेल्या आहे, की ज्यांचं सगळं ओके आहे, पण त्यांचा आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम झाला असल्यामुळे त्यांना पैसे मिळाले नाही. त्यांना बाद करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही त्याकडे लक्ष द्या. आधार लिंक करा, त्याविषयी जाणून घ्या आणि जे तुमचे छोटे-छोटे प्रॉब्लेम आहेत तेच तुम्ही नीट करा. ही होती माझ्यातर्फे एक छोटीशी माहिती. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.